जय गुरु. कसं आहे? नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं कम्फर्टेबल आहात ना तुम्ही? हो हो. हो, आज लोकोक्ती संपतील, मग सोमवारी एका वेळेला सर घेतील बाकी पुढे. अजून एक अच्छा. तुमचा वीक जाईल अभ्यासाला एका वेळेला. हो, मी मग रेकॉर्डिंग ऐकतो. हा, तुमचा टूर आहे वाटतं ना आता? हो ना. हम्म. पण 20 पासून मग नंतर घरीच आहे, मग काही प्रश्न नाही. हा, ठीक आहे. वाटतं 20च्या पुढेच जाईल आता, हे संपेपर्यंत तेवढा वेळ होतो का नाही ते. पण अजून सुभाषित व्हायचे आहेत, चौथा पाठ व्हायचा आहे. त्यानंतर थोडा वेळ हो. येतील तयारी करताना. 8 एक दिवस तर देतीलच. हा, येणार हा 4-5 दिवसही पुरले हा, असते. तेच. हा, एक आठवडा म्हणजे मस्त. हा हा. तर मी विचार करतो मग रोज एखादा, ते आज क्वेश्चन पेपर टाकला तसं एक प्रॅक्टिस पेपर एक रोज टाकावा. म्हणजे अच्छा. हो हो. लोकांनाही बघणं होतं, या निमित्ताने वाचणंही होतं. हो सुरुवात करायची. हो. जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. काल आपण लोकोक्तीला सुरुवात केली होती. पहिली लोकोक्ती आपण बघितली होती की तुला माहिती आहे नेहमीच अर्धो घटो घोष मुपैती नूनम उचळ पाण्याला खळखळाट फार. त्यानंतर दुसरं आपण डिस्कस करत होतो, अलब्ध लाभो नालसस्य. अलब्ध म्हणजे जे अजून मिळालेलं नाही. लाभो मिळवायचं, त्याला ते पाहिजे आहे. तुम्हाला जर न मिळालेलं पाहिजे असेल तर मग आळस नको. ना आलस ना न आलस असेल, किंवा आळशाला काही मिळत नाही. जे पाहिजे ते मिळत नाही, किंवा आतापर्यंत न मिळालेलं पण पाहिजे आहे असं मिळत नाही. शब्दाची रचना जरा वेगळी आहे ही. कारण नेहमी असं तिने असं म्हटलेलं नाही की तुम्हाला पाहिजे असेल तर खूप प्रयत्न करा, असं नाही म्हटलं. हे आळस असेल तर तुम्हाला न मिळालेलं मिळणार नाही, अशी एक वेगळी शब्दरचना करून तोच मुद्दा मांडलेला आहे की तुम्हाला पाहिजे असेल, ते जर मिळवायचं असेल तर तुम्हाला आळस सोडून प्रयत्न आणि कष्ट करणं आवश्यक आहे. हेच त्यांनी दिलं. एक उदाहरण पण दिले त्यांनी इथे की सखे म्हणजे मित्रा, उत्तिष्ठ, उठ, यतस्व यतः. कारण असं म्हटलं जातं, न भवती अलब्ध लाभो आलसस्य. आळशी माणसाला काही होत नाही, नुसतं बसून काय होणार नाही. उठ आणि कामाला लाग. हे आपण काल बघत होतो. आता आपण तिसऱ्यापासून सुरुवात करू आज. पहिले आपले आहे तिथे राजेंद्र कोलेकर साहेब. हो. अर्थेषणा न व्यसनेषु गण्यते. ओके. अर्थेशना न व्यसनेषु गण्यते. अर्थ शब्द माहिती आहे आपल्याला, जो मराठीमधला अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. तोच अर्थ संस्कृतमध्ये पण आहे, कारण तो संस्कृतमधून झालेला आहे. आणि अर्थेशना, अर्थ अधिक एशना. एशना म्हणजे इच्छा, कामना. अर्थेशना म्हणजे पैसे कमावण्याची किंवा धन मिळवण्याची इच्छा. न व्यसनेषु गण्यते. न व्यसनेषु म्हणजे व्यसनामध्ये, सप्तमी. गण्यते म्हणजे मोजली जाते. म्हणजे पैसे कमावण्याची इच्छा, हिला व्यसन मोजलं जात नाही. म्हणजे पैसे कमावणं हे काही पाप नाही, किंवा हे काही व्यसन नाही. किंवा एखादा माणूस कायम जर पैसे कमावण्याच्या मागे असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की तो व्यसनी आहे, पैशाच्या मागे आहे. साधारणपणे आपण असं मानतो की जो माणूस खूप पैसा पैसा करतो तो एक प्रकारे व्यसनीच आहे.
कोणाकरता कमावून ठेवणार आहे, काय करणार आहे. पण संस्कृत अशी म्हण आहे की पैसा कमावलाच पाहिजे. म्हणून अर्थे क्षणानं व्यसनेषु गण्यते. जर कोणी असं करत असेल तर ती एक चांगली गोष्ट मानली जाते आणि ती व्यसन नाही असं म्हटलं जातं. कारण मुळात तिथे पैसा कमावणे ही एक चांगली गोष्ट मानली, धनिक बनणे ही एक चांगली गोष्ट मानली जाते. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा आपण सर्वच जण इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आहोत, त्यावेळेला कोणत्याही वयामध्ये कुठल्याही स्थितीमध्ये पैसे कमावणे हे एक आपलं उद्दिष्ट असतंच. फक्त एकच आहे की धनप्राप्तीचा मार्ग जो आहे तो निश्चितपणे चांगला असेल. चुकीच्या मार्गाने कमावलेलं धन हे चांगलं मानलं जातं. अर्थात हा काही या लोकोक्तीचा विषय नाहीये. या लोकोक्तीमध्ये एवढंच म्हटलं त्यांनी, पैसे कमावण्याची इच्छा ठेवणे हे व्यसन नाही. पैसे कमावणे हे एक आपलं कर्तव्य आहे. किंबहुना जे आपले पुरुषार्थ मानले जातात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यातला अर्थ हा एक महत्वाचा पुरुषार्थ आहे आणि त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. फक्त अर्थाचा जो मार्ग आहे तो नियमाला धरून असावा आणि त्या अर्थ कमावण्यामध्ये एक त्याला म्हणतात इंग्रजी म्हणतात रिझनेबलनेस असावा. त्यामध्ये हव्यास असू नये किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन दुसऱ्यांना बुडवून आपण वर यावं ही भावना असू नये. असं जो करतो तो त्याने अर्थ कमावण्याचा जे पुरुषार्थ आहे तो पाळलेला आहे असं मानलं जातं. आणि अर्थ हा मिळवणे हा एक व्यावहारिक गरज पण असते. असं एक प्रकारचं एक्सप्लेनेशन, याचं वर्णन आपण या लोकोक्तीमध्ये देऊ शकतो. ओके, पुढचं घेऊया आपण. रवींद्र जोशी साहेब. हा. अनुरागस्तु फलेन सूच्यते. अनुरागः तु हा. फलेन या सूच्यते. अनुरागस्तु कसं संधी वगैरे होतो, अनुरागः तू. तू. आणि हे जेव्हा जोडलं जातं त्यावेळेला त्याला अर्ध्या विसर्ग चालला जातो आणि अर्ध स लागतं. म्हणजे ही एक विसर्ग संधी आहे. अनुरागस्तु म्हणजे अनुराग. तर अनुराग म्हणजे संस्कृतमध्ये राग जो आहे ती एक प्रेम भावना आहे. आपण ज्याला मराठीमध्ये षड्रिपूमध्ये राग म्हणतो तो वेगळा. हा राग म्हणजे एखाद्याबद्दल चांगली भावना, प्रेमाची भावना असणे. आणि अनुराग हा शब्द सगळ्याच भाषामध्ये म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृतमध्ये एकाच अर्थाने आहे. एक चांगलेपणाची भावना, प्रेमाची भावना असणे म्हणजे अनुराग. तर अनुराग जो आहे तो सुच्यते, सुचविला जातो. कसा सुचविला जातो? फलेन, फळाने, म्हणजे काहीतरी केल्याने. केवळ नुसतं बोलल्याने तुमचं प्रेम व्यक्त होईल असं नाही. संस्कृतमध्ये असे एक धारणा आहे आणि म्हटली लोकोक्ती आहे की अनुरागस्तु फलेन सूच्यते. की तुमचं खरंच प्रेम आहे की नाही हे कसं कळेल? तुमच्या कृतीतून कळेल. तुम्ही काय करता यातून ते कळेल. म्हणून त्याने मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे, कृतीने मनातील प्रेम स्पष्ट होते. त्याचं उदाहरण दिलं इथे, तव कार्यम विधास्यामी न वेती. तुझे कार्य, तव कार्यम विधास्यामी, मी करेन, न वेती किंवा नाही हे माहिती करण्यात असलं तर मम प्रेमैव वदिष्यति, माझं प्रेमच बोलेल. मी तुझं काम करू शकेल की नाही, करील किंवा नाही हे माझं प्रेमच सांगेल. नुसतं मी बोलून दाखवणार नाही. यतः, कारण असं म्हटलं जातं, अनुरागस्तु फलेन सूच्यते. म्हणजे आपलं प्रेम जे आहे ते एखाद्या कृतीमधून, एखादं काम मी करून दाखवलेलं आहे, बघा आहे की नाही, कुणी केलं असतं का, मीच केलं, म्हणजे माझंच प्रेम कसं खरं आहे हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते कृतीमधून आपण व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी ही लोकोक्ती लागू पडते, अनुरागस्तु फलेन सूच्यते.
जर मराठीमध्ये अर्थ पण दिलाय, तुझे काम मी करीन की नाही हे माझे प्रेमच तुला सांगेल. कारण प्रेमाची प्रचिती ही बोलण्यावरून नाही, तर कार्यावरून जो परिणाम फळ मिळतो त्यावरूनच येते. कुणाला काही न कळलेला भाग आहे यातला? काही शंका? ओके, पुढे जाऊन बघू. पुन्हा काय वाटलं सांगावं. स्नेहल ताई. अतिभारः पुरुषं पुरुषं वसादयति पुरुषम अवस पुरुषम नाही, अवसा पुरुषम वसादयती. ऍक्च्युली पुरुषं तोडायची गरज, मी सांगतो तुम्हाला, हे हा तोडायची गरज नाहीये. हे म पूर्ण आहे. अतिभारः पुरुषम वसादयती. म्हणजे ऍक्च्युली कसं येते, पुरुषम अवसादयती. अवसादयती म्हणजे त्या ठिकाणी तो डाऊनफॉल, कमी कमी होणे, पडणे, डिप्रेशन प्रेशर येणे, थकणे. म्हणजे अतिभार जर असेल एखाद्या गुणावरती, कामाचा म्हणा किंवा मानसिक किंवा शारीरिक बौद्धिक कुठलाही जर ताण खूप झाला, कुठलाही पुरुष म्हणजे कुठलीही व्यक्ती, पुरुष म्हणजे पर्टिक्युलर पुरुषच नाही, अवसादयती, तो थकतो, तो डिप्रेस होतो. म्हणून त्यांनी दाखवलं की तुमची जेव्हा क्षमता असेल, त्या क्षमतेपेक्षा तुम्ही जर जास्त ओझं घेतलं, कुठलंही ओझं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तर त्या ठिकाणी त्या भारामुळे, त्या प्रेशरमुळे मनुष्य थकतो, मनाने, बुद्धीने, शरीराने, सगळ्या गोष्टी. म्हणून या ठिकाणी कोणतंही काम करताना, काम घेताना, काम देताना त्यामध्ये एक रिझनेबिलिटी असावी. त्यामध्ये आता खूप त्याला येईल असं असू नये, असं एक त्यामध्ये संकेत त्यांनी दिलेला आहे. प्रयोग दिला त्याने की शक्तिमती, शक्तिमती क्रम्य, शक्तिम अतिक्रम्य. शक्तिम अतिक्रम करणे म्हणजे ओलांडून जाणे. आणि तुमची शक्ती जेवढी आहे त्या शक्तीच्या पलीकडे तुम्ही काही केलं, शक्तीच्या बाहेर जाऊन केलं, तर कृतः केलेलं काम, केलेलं परिश्रम. जर तुम्ही शक्तीच्या बाहेर जाऊन एखादं कार्य केलं, तुमच्या शक्तीमध्ये बसणारं न बसणारं केलं, तर काय होतं, रोगम जनयती, तुम्हाला आजार जळतात. येतः असं म्हणतात, अतिभारः पुरुषम वसादयती. जास्त भार झाला तर पुरुषाला, माणसाला थकवते, थकतो पुरुष. म्हणून एका मर्यादेपेक्षा जास्त कुठल्याही प्रकारचं भार व्यक्तीने घेऊ नये, मग तो शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा बौद्धिक असेल. ओके. माधुरी कुलकर्णी. माधुरी, हा. 6. काय झालं, बंद केलं परत का बंद झालं? सॉरी, बंद झाला वाटतं. हा, ओके. अग्निदहादपि विशिष्टं वाक्पारुष्यं वाक् पारुष्यम. वाक्पारुष्यं हम्म. पारुष्यं अग्निदाह शब्द दाहत. हा, अग्निदाह, अग्नीचा चटका. अग्नी जर हाताला लागला, अंगाला लागला, तर त्याची जी आग होते, अग्निदाहादपि. अग्निदाह, शुद्धान अग्निदाहात म्हणजे अग्नी 10पेक्षा, पंचमी विभक्ती. म्हणजे अग्नीचा दाह, अग्नीचा चटका, यापेक्षा सुद्धा अपि विशिष्टम, जर कुणी असं टोचून म्हणा किंवा रागावून म्हणा, खूप असं वाक् पारुष्यम, कठोरता, पारुष्य म्हणजे कठीणपणा, वाक् म्हणजे शब्द. शब्द जेव्हा कठोरपणे वापरले जातात, त्याचं जे विशिष्टपणा असतं, त्याचं जो तीव्रता असते, ती अग्नीच्या 10पेक्षा सुद्धा त्रासदायक असते. एक वेळ
अग्नीचा चटका परवडला पण हे बोलणं नको, असं जेव्हा वाटतं आपल्याला, त्यावेळेला ही म्हण म्हणा किंवा लोकोक्ती म्हणा, अग्निदाहादपि विशिष्टम वाक् पारुष्यम, ही लागू पडते. कठोर वाक्य हे आगीच्या चटक्यापेक्षाही अधिक तापदायक असते. ओके, याचं त्यांनी उदाहरण दिलंय. कठोर हे झालं, तस्य वाक्शल्येन, तस्य म्हणजे त्याच्या, वाक्शल्य, शल्य म्हणजे टोचणार, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या टोचलेल्या बोलण्यामुळे, पीडित, ज्याला बोललं गेलं तो, तो व्यक्ती, मूर्छित, मूर्छित, अभूत, अभूत हा भूतकाळ आहे, झाला. त्याच्या वाग्बाणामुळे, त्या व्यक्तीच्या वाग्बाणांमुळे पीडित जो आहे, ज्याला बोललं गेलं तो मूर्छित झाला. यतः, जसं म्हटलं जातं की अग्निदहादपि विशिष्टम वाक्पारुष्यम. परीक्षेमध्ये आपल्याला हे प्रयोग लक्षात ठेवून लिहायची तशी गरज नाही. जर तुम्हाला लक्षात राहिला आणि लिहू शकला तर फार चांगलं. त्यांनी दिलं की बोचऱ्या शब्दांमुळे किंवा वाग्बाणांमुळे पीडित होऊन तो मूर्छित झाला, कारण अग्नीने होणाऱ्या दहापेक्षा निष्ठुरता, कठोरपणा अधिक वेदनादायक असते. शब्दाची निष्ठुरता किंवा कठोरपणा अधिक वेदनादायक असतो. या दोन लोकोक्तीबद्दल काही विचार, काही सांगायचं कोणाला, काही प्रश्न, काही ऍडिशन, काही उदाहरणं, काही अनुभव? ओके, थोडं पुढे जाऊ. श्रावणी माने, तुम्ही अनम्यूट करा, फक्त वाचायचंय आता. हा सर. हा, हे नुसतं वाचायचं, 7वं जमेल का? हा. 7वं. अप्राप्यम नाम नेहस्ति धीरस्य व्यवसायिन. नाही, तसं नाही. अप्राप्यम नाम, हे म पूर्ण येते. जेव्हा ते अर्ध म असेल तेव्हा नाम म्हणायचं. अप्राप्यम ओके. नाम नेहास्ति, नेहस्ति नाही, नेहास्ति धीरस्य व्यवसायिनः. ते विसर्ग आहे ना शेवटी. अप्राप्यम, हा, पुन्हा एकदा हा. प्रयत्न करा. अप्राप्यम नाम नेहास्ति धीरस्य हम्म, व्यवसायिना. व्हेरी गुड, छान, चांगला म्हण. छान. अप्राप्यम म्हणजे न मिळणार, प्राप्यम म्हणजे मिळणार, अप्राप्य म्हणजे न मिळणार. नाम खरोखर, नक्कीच, नेहास्ति, न इह अस्ति. त्याची संधी विग्रह केला तर न इह अस्ति. इह म्हणजे हा जग, पृथ्वीलोक जो आहे त्याला इह म्हणतात. न इह अस्ति, असं पृथ्वीवर काहीच नाही की जे खरोखर अप्राप्य आहे. कोणाला? धीरस्य, धीर असलेल्या माणसाला, धैर्य असणाऱ्या माणसाला. आणि व्यवसायिना, व्यवसायिना म्हणजे उद्योगी माणसाला, ज्याच्या अंगी धैर्य आहे आणि जो उद्योगी आहे. व्यवसायिना धीरस्य च अप्राप्यम नेहास्ति न इह अस्ति. या जगामध्ये धैर्यशाली आणि उद्योगी माणसाला अप्राप्य असं काहीही नाही, मिळू शकत नाही असं काहीही नाही, दुर्लभ आहे असं काहीही नाही, असा याचा अर्थ. त्याचं उदाहरण दिले, आता हे बघू का उदाहरण किती योग्य आहे ते. स्वराज्य प्राप्त्यर्थम गांधी महात्मा निरंतरम यतते स्म. म्हणजे स्वराज्य प्राप्त्यर्थम माहिती आपल्याला, स्वराज्य प्राप्तीसाठी गांधी महात्मा म्हणजे महात्मा गांधी निरंतरम सतत, यतते स्म, हे स्म जे असतं हे भूतकाळवाचक असतं आणि या स्मच्या मागे जे असतं क्रियापद ते वर्तमान काळातलं असतं. म्हणजे अशी एक पद्धत होती की
आपण जर एखाद्या दूरच्या भूतकाळाबद्दल बोलत असू तर तिथे वर्तमान काळ आणि स्म वापरतात. मग येतं ते स्म म्हणजे प्रयत्न करत होते, प्रयत्न केले. अवसानेच उद्देशम प्राप्नोत यतः, आणि मग त्यांना त्यांचा उद्देश प्राप्त झाला. त्यांनी स्वराज्य प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न केले आणि त्यांना त्यांचा उद्देश प्राप्त झाला. यतः अप्राप्यम नाप्ती मन्येति नेहास्ति धीरस्य व्यवसायिनः. उद्योगी आणि धैर्यशील माणसाला, उद्योगी म्हणजे सतत प्रयत्न करणारा असं पण म्हणतात त्याला, की जो नेहमी काहीतरी उद्योगामध्ये असतो, काहीतरी प्रयत्नामध्ये असतो, काहीतरी करत असतो, रिकामा बसत नाही, आळशी नाही आणि धैर्यशाली आहे. या बऱ्याच गोष्टीमध्ये धैर्य असणं आवश्यक आहे. परिस्थिती आपल्याला नेहमीच आपल्या बाजूने असेल असं नाही. आपल्याला विपरीत परिस्थिती असू शकते. विपरीत परिस्थितींवर मात करून, विपरीत परिस्थिती आपल्याला अनुकूल होईपर्यंत थांबून सतत प्रयत्न करीत राहणे योग्य दिशेने आपल्याला निश्चितपणे यश देते. त्याला अप्राप्य असं काहीच नसतं, असं या लोकोक्तीचा अर्थ आहे. हे आनंद जोशी. आठवो. नैकम हा, स्नेहांत तुम्ही बोलताय का? वैशाली बोलता? हा, बोला. काहीतरी आवाज येतोय. नंतर बोलायचं का वैशाली? ऑडिओ चालू आहे. वैशाली तुम्ही नंतर बोलता का? आनंद जोशी तुम्ही बोला. हा. नैकम चक्रम परिभ्रमति. हा, नैकम न एकम चक्रम परिभ्रमती. परिभ्रमण माहिती आहे आपल्याला. परिभ्रमण म्हणजे फिरणे. फिरणे. हे आपल्याला भूगोलामध्ये गेला शब्द हा. पृथ्वी स्वतःभूत फिरते, त्याला परिभ्रमण म्हटलं जातं. न एकम चक्रम परिभ्रमती, एक चक्र फिरत नाही. एक संदर्भ असा किंवा गाडी कुठली असेल तर ती एका चाकाने चालत नाही. एका चाकाने गाडी रथ असेल, चालत नाही. रथ असेल, बैलगाडी असेल किंवा कोणतीही गाडी असेल, किमान त्याला 2 चाकं लागतात आणि मग त्याला सपोर्टिंग दुसरं काहीतरी असतं. जैविक बैल असतील किंवा मग 4 चाकी असेल, 2 चाकी चालवणारा माणूस असेल, तर ही गाडी जी आहे कुठलीही एका चाकाने चालत नाही. जशी आपल्याकडे एक म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही, त्याच्याशी मिळती जुळती आहे ही, की एका याने तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव होत नाही. प्रत्येक गोष्टी करता तुमच्या बरोबर कोणीतरी असलं तर तुम्हाला ते एनकरेज करण्याकरता, तुम्हाला प्रोत्साहित करण्याकरता आणि तुम्हाला योग्य मार्गाला घेऊन जाण्याकरता, तुमच्या बरोबर असण्याकरता त्याचा उपयोग होतो आणि तो आणि तुम्ही मिळून एका यशाकडे जाता. म्हणून त्यांनी दिलंय की न एकम चक्र परिभ्रमती, एक चक्रामुळे तुमची गाडी चालत नाही, एका चाकाने गाडी चालत नाही. आता इथे या ठिकाणी गाडी वगैरेचा कुठे उल्लेख नाहीये, पण संदर्भ असायचं की ही एका चाकाने गाडी चालत. त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय, सह एकाकी युद्धम न प्रभवती. एकच युद्ध असेल, एकच युद्ध असेल तर तो काय करणार आहे? स्वतःशी स्वतः लढू शकत नाही. समोर किमान एखादा शत्रू असणं आवश्यक आहे. युद्ध करत असेल तर आपलं एकट्याशी आपण म्हणजे काय की एक साधू म्हणा किंवा एखादा यती म्हणा, तो स्वतःच्या मनाशी भांडू शकतो, की आपले विचार स्पष्ट करण्याकरता किंवा एखादी साधना प्रभावी करण्याकरता. पण जेव्हा युद्धामध्ये युद्ध करत असतो माणूस, त्यावेळेला एकटा युद्ध नाही करू शकत. किमान एक जण तरी समोर असणं आवश्यक आहे ज्याच्याशी युद्ध करायचं. तसं त्यावेळेच्या प्रमाणे जर गाडी म्हणजे काय की बैलगाडी किंवा रथ हा चालवण्याकरता किमान 2 चाकं आवश्यक आहे, तरच गाडी व्यवस्थित चालते. किंवा आपण म्हणतो की संसारामध्ये किमान 2 लोकांची आवश्यकता आहे संसार चालण्याकरता, नवरा बायकोची, आणि मग त्या ठिकाणची गाडी संसाराची व्यवस्थित चालते. म्हणून इथे उदाहरण त्यांनी दिलंय की न सह एकाकी युद्धम न प्रभवती यत नैकम चक्रम परिभ्रमती. एक चाक फिरून काही उपयोगाचं नाही,
दुसरेही चाक फिरलं पाहिजे. तो मनुष्य एकटा लढण्यास समर्थ नाही, कारण ज्याप्रमाणे रथाचे केवळ एक चाक फिरू शकत नाही किंवा एका चाकाने रथ चालत नाही, त्याचप्रमाणे मोठे कार्य साध्य करण्यासाठी सहकार्याची म्हणजे दुसऱ्या कोणाच तरी आवश्यकता असते. जे एक से दो भला अशी जी म्हण आहे ती पण इथे लागू पडू शकते. एकापेक्षा दुसरं असेल सोबत तर आपल्याला एक सहाय्य असतं, एक सपोर्ट असतो आणि त्या दोन्ही म्हणून आपण कार्य आपलं चांगलं अचीव करतो. केवळ आपल्याच एकट्याच्या विचाराने आपण गेलो तर कधी आपले विचार जे आहेत ते चुकीच्या दिशेला जाऊ शकतात. त्याला थांबवण्याकरता, योग्य दिशेला देण्याकरता आपल्याच विचारांचा, आपल्याच क्षमतेचा दुसरा कोणीतरी आपल्या बरोबर असणं आवश्यक असतं. ओके, वैशाली ताई. तुम्हाला अजून काय बोलायचं होतं? लोहम ते जे एक मिनिट, ते येतं ते स्म होतं ना, कोणतं? याच पाठामध्ये का? येतं ते स्म शब्द जो होता, हा मगासच्या ह्याच्यात जे आलो ना, महात्मा गांधींचं जे वाक्य ओके आहे. ओके ओके, हा हा हा. स्वराज्य प्राप्त्यर्थम गांधी महात्मा निरंतरम यतते स्म. हा, यतते म्हणजे येतं प्रयत्न ते स्म, करणे. हा हा कंटिन्युअस, राईट, हा कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे ना. येतं हो ते हो, स्म दोन्ही प्रयत्न करत मिळून होते. हा, असं की ते निरंतर प्रयत्न करत होते. आणि हम्म. दुसरं यत्न हा त्याच्यासाठी एक शब्द असू शकतो. हो, कसं आहे माहिती आहे का, मी जास्त खोलात का नाही गेलो याच्यामध्ये. पण यत्न, हो नाही, यात का नाही गेलो खोलामध्ये की इथं आपल्याला फार मोठं ग्रामर नाही बघायचं. जेव्हा आपण हे एक्सप्लेन करतो ना, हा नाही, मला जे सगळ्यात आलं की यत्न हे यततेशी हो रिलेटेड हो, आहे ना, यत्नापासूनच येतं ते झालंय. बरोबर आहे. हो. असं मला विचार. नाही, करेक्ट करेक्ट. यत्न हा, हे ओके, मुळात तेवढंच शब्द विचारायचं. आहे हा. आणि त्यापासून येतं ते झालं. म्हणजे याचं सुद्धा जे आपण वर्तमान काळ काढतो ना, पट पठती वगैरे सारखं, तसं ते आता येतं ते हे वेगळं रूप आहे. त्याला आणि मग आत्मनिर्भर म्हणतात. फॉर दॅट मॅटर, हा. बरोबर. आणि मग फॉर दॅट मॅटर प्रयत्न हे हो, हे प्रोएक्टिव्ह त्यातूनच तयार झाले. यत्नाचं हे आहे का? प्रचा अर्थ होतो प्रकर्षाने. या प्रकर्षाने प्रयत्न कर, यत्न करतो. प्रकर्षाने, ऍडिशनल किंवा खूप. राईट राईट, ओके. ओके, आता माझ्या 9वा हे आपलं 9वं आहे. हो, नातप्त गेलं. नातप्त लोहम लोहेन संधीयते. नातप्त लोहम, न आतप्त लोहम. आतप्त म्हणजे गरम, हा, आणि गरम न तापवलेले. आतप्त म्हणजे जे लोह किंवा लोखंड गरम नसतं हम्म. त्याची संधी होत नाही. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, वेल्डिंग होत नाही. वेल्डिंग जोडलं काय जात नाही. म्हणतात त्याला? हो, हा, जोडलं जात नाही. बरोबर. ओके, सो सॉरी, हे पूर्ण वाचू ना. हा चालेल, वाचा ना. लोखंड स्वतः तापल्याखेरीज दुसऱ्याशी जोडले जात नाही. ओके, त्याचा प्रयोग आहे उभयानुराग संबंध निदानम. इथे सुद्धा ती हे आली आहे, दोन्ही ह्याची संधी आहे. उभय हो. अनुराग हा, संबंध निदान. निदान. हे दोघांचा अनुराग असल्याशिवाय संबंध होत नाही हा, त्यामध्ये. कारण ना तप्त निदान त्याचं संबंधांमध्ये होत नाही. होत नाही. हा. रिझल्ट संबंधामध्ये होत नाही. आणि यतः नातप्त लोहम लोहेन संधीयते. दोघांमधील परस्पर प्रेम हेच कोणत्याही नात्याचा खरा आधार किंवा मूळ असते. कारण ज्याप्रमाणे थंड लोखंड दुसऱ्या लोखंडाशी जोडले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे त्यासाठी दोन्ही लोखंड गरम व्हावे लागतात. त्याचप्रमाणे नात्यात दोन्ही बाजूंनी ओढ असणे आवश्यक आहे. आता इथे ओके, नातप्त लोहम, न आतप्त लोहम म्हणजे गरम नसलेलं लोखंड दुसऱ्या लोखंडाशी जोडलं जाऊ शकत नाही. आता लोखंड गरम करणे याचा अजून एक अर्थ होतो की जेव्हा ते लोखंड गरम होतं तेव्हा ते मऊ होतं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता येते. ही जी लवचिकता असते
जेव्हा दोन लोखंडाचे तुकडे गरम केले जातात आणि मग एकत्र येऊन ठोकले जातात तेव्हाच ते एकरूप होतात. जर एक लोखंड गरम असेल आणि एक लोखंड थंड असेल किंवा दोन्ही लोखंड तुकडे थंड असतील तर तुम्ही किती ठोकलं तरी ते तुटतील पण एकत्र येणार नाही. तर हे जे गरम होणे याचा अर्थ काय की त्याला स्वभावामध्ये लवचिकता असणे, स्वभावामध्ये एक प्रकारचा उबदारपणा असणे, हे यातून त्यांना संकेत द्यायचा आहे की जोपर्यंत दोन्ही लोखंडांमध्ये लवचिकता असत नाही, एकमेकांना आत्मसात करण्याची इच्छा आणि प्रयत्न असत नाहीत, तोपर्यंत दोघंही एकत्र असू शकत नाही. म्हणून हे एक लोकोक्ती तयार झाली, नाप्तप्त लोहम लोहेन संधीयते. आणि त्याने उदाहरण पण दिलं असंच की उभयानुराग, दोघांच्या मध्ये अनुराग असणं हे संबंध निदानाकरता, जे संबंध ठरवण्याकरता आवश्यक आहे. संबंध म्हणजे एकमेकांमधले संबंध होण्याकरता, ठरवण्याकरता, टिकण्याकरता आवश्यक असतं. कारण असं म्हटलं जातं की गरम लोखंड नसेल तर त्यांना संधी करता येत नाही. तर त्यामुळे उबदारपणा, लवचिकपणा आणि एकमेकांना आत्मसात करण्याची वृत्ती हे दोन्हीही गरम लोखंडांमध्येच असते आणि ती असेल तरच ते दोन्ही लोखंड एकरूप होतात. हे मानवी जीवनाकरता, दोन व्यक्तींच्या सहजीवनाकरताही तितकंच आवश्यक आहे. अशा प्रकारचा अर्थ आपण त्याचा काढू शकतो. वैशाली ते या. तुम्ही आता वाचलं नाही का? तुम्ही वाचलं, ओके ओके, माझ्या लक्षात नाही आता. हो. बरं, मी ते हे टाकलं होतं सकाळी तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रश्नपत्रिका थोडी तयार करून टाकली आहे, सोडवली करून बघा काही अडचण बघू. आणि बाकी सर्वांनी सुद्धा असा प्रयत्न करा. मी जेव्हा शक्य होईल त्यावेळेला असं पुस्तकातलीच घेणार आहे, त्यामधलं पुस्तक म्हणजे PDF मधलीच उदाहरणं घेऊन टाकील जेव्हा वेळ असेल. या निमित्ताने बघणं होईल आणि रेग्युलर आपलं वाचन तेव्हा एक साधारण पुस्तक पूर्ण वाचायला 2 ते 3 तास लागतात. तर तुमचं एकदा जरी दिवसातून वाचन झालं तर अजून एक 15-20 वेळा वाचणं होतं आणि त्या शब्दांची, वाक्यांची पूर्णपणे ओळख आपल्याला होते. म्हणून नक्की तुम्ही एक 10-12 दिवसामध्ये संपूर्ण पुस्तक आत्मसात करू शकता. सर या सोनाली सुळे मॅडम. एक मिनिट सर, हा, बोला. मला हे एक मिनिट मॅडम. हा बोला. हॅलो, हा बोला. हे नातप्त लोहम लोहेन संधी, हा. त्याच्या खाली अर्थ काय दिला त्यांनी? लोखंड स्वतः आपल्याकडे दुसऱ्याशी जोडले जात नाही. हो, पण बरोबर. मला असं वाटतं की नुसतं स्वतः आपल्यापेक्षा दोन्ही नाही, आपलं पाहिजे ते ना. ऍक्च्युअली ते तसं द्यायला पाहिजे, दोन्ही पाहिजे त्या ठिकाणी. दोन्ही खाली त्यांना लिहिलं या ठिकाणी की त्यासाठी दोन्ही लोखंड गरम व्हावे लागतात. इथं लिहिलं कंसामध्ये त्यांनी, हे जे लिहिलं हे या ठिकाणी घेतलं त्यांनी. नुसतं एक लोखंड समजून दुसरं गरम असं उपयोगाचं नाही. पण वरती अर्थामध्ये लिहिताना फक्त हा, स्वतः तसं. आपल्याकडे लिहिले. हो, ते बरोबर. ते तसं बदलून घ्यायला पाहिजे, तसं लिहिलं नाही, हे योग्य नाही. हे जास्त योग्य आहे. हे दोन्ही तुकडे जे आहेत लोखंडाचे ते इक्वली ऍक्सेप्ट करायला तयार असतील तरच ते नातं निर्माण होईल. बरोबर. ओके. सोनाली सुळे मॅडम. हास्य नास्त्यग्ने दौर्बल्यम. या एक विचारायचं होतं, ते हा. दौवरती रफार दिलाय, तो रफार हवा का दौर्बल्यम? नाही, दौवरती रफार नको. कारण हे बळवरचा रफार सफिशियंट आहे. तो काढून सर टाका. दौवरती सुद्धा पाहिजे रफार. सर अग्निर दौर्बल्यम असं आहे ते. येस, मी पण कन्फ्युज झालो. अग्निर दौर्बल्यम म्हणायला लागेल का? नास्त्यग्नैर दौर्बल्यम न अस्ति अग्नहे. हे अग्नहेचा विसर्ग गेला आणि दौ वरती रफार आला. म्हणजे अग्नही आणि दौ हे एकत्र आले आणि अग्नैर दौ असं झालं ते. अच्छा, अग्नैर म्हणजे दौ. मला असं वाचायला पाहिजे ना, नास्त्यग्नेर दौर्बल्यम. हा, तर तिकडे रफार घ्यायला पाहिजे. ऑटोमॅटिकली ते गिणे नंतर काय होतं, जे र आहे ना ते ओढलं जातं. अग्नेर
नास्त्यग्नैर दौर्बल्यम. म्हणजे न र जो अति मुळाचाच हा अग्ने शब्द आहे. हा. म्हणजे अग्ने आणि दौ एकत्र होऊन हे हो, आलं, हो. त्यामुळे रफार आला. हो, अग्नेयचा तो विसर्ग गेला, दौशी जोडलं गेलं ते, आणि जोडताना मग ते त्याचं र मध्ये रूपांतर झालं, आणि म्हणून ते अग्नैर दौर्बल्यम असं झालं. हे न अस्तीचं नास्ती झालं, आणि स्ती जे आहे पुन्हा अशी जोडलं गेलं, म्हणून स्त्य झालं ते, म्हणून ते नास्त्यग्नैर दौर्बल्यम असं झालं. पण पुढे जेव्हा आणखी शिकूत नाही ह्याचा विसर्ग आणि संधी पुढच्या अभ्यासामध्ये, त्यावेळेला आपलं जास्त क्लिअर होईल. आता या ठिकाणी 2-3 संधी आहेत. न अस्ति त्याचं नास्ती, त्या स्त्रीचं सुद्धा पुन्हा अशी जोडलं गेल्यावरती झालं स्त्य. नास्त्यग्ने अ गेलं, नास्त्यग्नैर म्हणजे हे दौलं जोडलं गेलं, नास्त्यग्नैर दौर्बल्यम असा उच्चार करायचा. नास्त्यग्नैर दौर्बल्यम. येस. ओके. त्याचा अर्थ अग्नी दुर्बल आहे असे कोणीही म्हणणार नाही. येस. किंवा अग्नी दौर्बल नसतोच, न असती. अग्नी दुर्बल नसतो, हे कोणी म्हणणार नाही, हे नंतर ते ऍडिशन केलं. अच्छा. म्हणजे अग्नी दुर्बल नाही इथपर्यंत असं. मग ते ओके, अग्नी की छोटासा अग्नी असो की मोठासा अग्नी असो, अग्नी हा अग्नी. तेव्हा असं म्हणता येत नाही की छोटी चिंगारी आहे त्याने काय होणार आहे. छोट्याशा चिंगारीचा मोठा अग्नी व्हायला किंवा मोठा जाळ व्हायला किंवा मोठा पेटायला काही वेळ लागत नाही. म्हणून अग्नीला कधीही दुर्बल म्हणायचं नाही. म्हणून तसं म्हटलं जातं. किंवा कोणालाही, शत्रूला कधीही कमी समजू नका. शत्रू हा केव्हाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भारी सोडू शकतो. कुठलंही संकट आपल्याला आलं तर त्याला कमी समजू नका. ते संकट केव्हाही मोठं होऊ शकतं आणि आपल्याला त्रास देऊ शकतं. त्या माणसाला कमी दुष्ट समजू नका. तो केव्हाही त्याचा दुष्टपणा वाढून आपल्याला त्रास देऊ शकतो. किंवा तो आपल्याला त्रास देणार नाही, तो त्रास आपल्यापर्यंत कधी येणारच नाही असं समजू नका. तो केव्हा येऊ शकतो आणि आपल्याला त्रास देऊन होऊन जाऊ शकतो. म्हणजे हे अग्नी जे आहे हे एक प्रकारचं रूपक आहे. ते रूपक हे समाजामधल्या अनेक प्रवृत्तींचं रिप्रेझेंटेशन करतं. आणि त्यातून दाखवतात आहे की कुठल्याही गोष्टीला कधीही कमी समजू नका. ते तुम्हाला केव्हाही उग्र रूप घेऊन तुमच्याकरता अडथळा निर्माण होऊ शकतं. हे केलं गेलं. दुष्ट अयम अति मृदू इति कृतः. दुष्ट माणूस कितीही मृदू असला, अतिमृदू जरी असला तरी हे कसं काय, शेवटी दुष्ट असते तो. हा दुष्ट अतिमृदू हे कसं काय, कारण तो जरी असा वाटला की तो फार गोड बोलतोय, खूप चांगला वागतोय, म्हणजे न्यायाने बदललाय तो, तसं काही नसतं. हा दुष्ट केव्हाही दुष्टपणा दाखवू शकतो. यतः नास्त्यग्नैर दौर्बल्यम. हा दुष्ट माणूस इतका सौम्य किंवा गरीब कसा काय असू शकतो, हे त्याचे केवळ नाटक आहे. कारण अग्नीमध्ये कधीही दुर्बलता नसते. तो वरून शांत दिसला तरी वेळ जवळ येतात जाळून खाक करण्याची शक्यता. किंवा असं वाटतं आपल्याला की आता होळीच्या वेळेला नुसती राख दिसते वरती, आता काही खाली नाही, आता शांत झाला असेल. मग चुकून जर आपण हात लावला तर राखेखाली विस्तव पेटलेला असतो. मग ते आपण त्याला काही नाही समजण्यात चूक केली तर हात भाजू शकतो. म्हणजे हे अग्नी हा आपण त्याला कधीही, अग्नी म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलंही संकट, त्याला कधीही कमी समजायचं नाही. त्याला आपण योग्य प्रकारे त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये ठेवलीच पाहिजे. म्हणजे आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक गोष्टींना हे लागू आहे. नास्त्यग्नैर दौर्बल्यम. अशा प्रकारे आपण परीक्षेत सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो, स्पष्टीकरण देऊ शकतो. ओके, खाली कोण आहे आता? पद्मजा पोळ. हो सर. हो सर. 11. नास्ति रत्नम अखंडितम. नास्ति रत्नम अखंडितम म्हणजे ज्या रत्नाला घर्षण झाले नाही असे रत्न मिळणे दुर्लभ.